शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी भावांतर योजना आणलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणीद्वारे ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन व कापूस पिकांची नोंद आपल्या पीक पेऱ्यामध्ये केलेली होती, तर अशा शेतकरी बांधवांना दिनांक 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार हेक्टरी 5000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे। तर लक्षात असू द्या, ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी करताना सोयाबीन व कापूस पिकाचा पेरा टाकलेला असेल, तर अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे। आणि यासाठी आता एक फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायचा आहे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे। तर तो फॉर्म कोणता आहे, कशा प्रकारे भरायचा, याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा त्याची तुम्हाला PDF मिळून जाईल। तर तो फॉर्म डाउनलोड करून घ्यावा, प्रिंट काढून घ्यावा किंवा एखाद्या झेरॉक्स सेंटरवर तुम्हाला सुद्धा तो फॉर्म नक्कीच मिळून जाईल। तो फॉर्म भरून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचा आहे। त्यानंतरच तुम्हाला या भावांतर योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। हेक्टरी 5000 रुपये हे अनुदान मिळणार आहे। 2 हेक्टरच्या मर्यादेत, म्हणजेच ज्यांच्याकडे 2 हेक्टरचा पेरा असेल त्यांना 10000 रुपयांपर्यंत हे अनुदान मिळणार आहे। तर तो फॉर्म कसा भरावा, काय माहिती भरावी, थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। यासाठी दिनांक 29 जुलै 2024 रोजी सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय राहणार आहे। तर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहणार आहेत। तर यासाठी मित्रांनो, एक महत्त्वाचं पत्र दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी आलेला आहे। सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एक महत्त्वाचं हे पत्र आहे। तर उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच DBTच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना हा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानुसार हे संमतीपत्र या ठिकाणी तुमचा आधारचं जे कन्सेंट असेल ते तुम्हाला भरून द्यावं लागेल, ज्यामध्ये या फॉर्ममध्ये तुमचा जिल्हा, तालुका, गाव कोणता आहे ते निवडावं लागेल। त्यानंतर आधार कार्डनुसार तुमचं मराठीत आणि इंग्रजीत नाव लिहावं लागेल। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करून तुमची सही करावी लागेल आणि तुमच्या कृषी सहाय्यकाकडे या ठिकाणी तो द्यावा लागेल, त्यांची सही करावी लागेल, तो त्यांच्याकडे जमा करावा लागेल। त्यानंतर सामायिक जर खातेदार असतील तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र आहे, म्हणजेच एकाच खातेदाराला हा लाभ मिळेल आणि इतर खातेदारांनी त्याला सहमती द्यायची आहे। तर त्यासाठी या ठिकाणी या फॉर्ममध्ये ज्यांना या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्यांचं नाव लिहावं, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिहावा आणि जे सहमती देत आहेत त्या खातेदाराचे नाव आणि त्यांची सही या ठिकाणी करण्यात यावी। तर अशा प्रकारचा हा फॉर्म तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तो फॉर्म डाउनलोड करून, प्रिंट करून, सर्व भरून व्यवस्थितपणे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला जमा करायचा आहे, तरच तुम्हाला सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।